मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नाही, भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। आमच्यातील चर्चेला राजकीय संबंध जोडू नका असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे सुरू केलाय, तिथे लोक चहा पाणी करण्याकरता येतात असा मिश्किल टोला संजय राऊतांनी लगावला। अनेकदा राज ठाकरेंनी भाजप विरोधी भूमिका घेतलेली आहे, निवडणूक जवळ आली की ते अशा भेटी घेतात अशी टीका सुषमा अंधारेंनी केली। राज ठाकरेंना कुणी येऊन भेटतं याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही असं अंधारे म्हणाले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनर पुण्यातील टिळक रस्त्यावर लागलेत। महाराष्ट्राच्या अस्मितेकरता दोन्ही भावांनी एकत्र येणं काळाची गरज आहे असा आशय बॅनरवर लिहिण्यात आला। खासदार संजय राऊतांनी आघाडीतील बेघाडीवरून कानपिचक्या लगावल्यात। इंडिया आघाडी सध्या फक्त संसदेत दिसते। काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतील आमचा बिग ब्रदर आहे। फक्त जागा वाटपात खेचाखेची करण्यासाठी आम्हाला आघाड्या नकोत। बिग ब्रदरचे काम समन्वयाचं आहे असं संजय राऊत म्हणाले। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। शरद पवार गटाचे तळोदा तालुकाध्यक्ष योगेश मराठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। संजीवराजे नाईक निंबाळकर यांची 5 दिवस आयकर विभागाने चौकशी केली। या चौकशीनंतर रामराजे नाईक निंबाळकरांनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा आहे। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार अशा आशयाचं स्टेटस ठेवत रामराजेंनी रणजित नाईक निंबाळकरांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। आमदार गजानन लवटे आम्हाला विश्वासात घेत नाहीत असा आरोप करत या कार्यकर्त्यांनी आरोप केला। नितेश राणेंनी पक्षातील कार्यकर्त्यांचे कान टोचले। तुम्ही सगळेच मिळून ठेकेदार होऊ नका, काहींनी व्यवसायही करा, शिवसैनिक म्हणून रुबाबात राहायला हवं असं वक्तव्य निलेश राणेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलं। 15 महिने उलटले तरी परळीतील महादेव मुंडेंचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। तपासामध्ये काय सुरू आहे याची माहिती कुटुंबाला न मिळाल्यानं मुंडे कुटुंब पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन उपोषणाला बसणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह 9 जणांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली। यावरच आता मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मी थांबणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। आदिवासी विकास विभागासाठी स्वतंत्र 9.35% अर्थसंकल्प असला तरी त्यातून 3400 कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतात। राज्य सरकारनं हा खर्च सर्वसाधारण अर्थसंकल्पातून करावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। परभणी प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल होणं संयुक्तिक होणार नाही याचा आग्रह धरू नका, पोलिसांना माफ करा असं भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितलंय। यावर आमच्या भीमसैनिकांना मारहाण करणाऱ्यांची बाजू धस का घेत आहेत असा सवाल आरपीआयचे खरात यांनी केला। राहुल सोलापूरकर हा विकृत माणूस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर आता बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी करत आहे असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय। राहुल सोलापूरकरला अटक करावी या मागणीकरता पोलिसात तक्रार करणार असल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण इथल्या बहादूर शेख नाका ते युनायटेड हायस्कूल उड्डाणपुलाचं काम प्रगतीपथावर आले। संबंधित एजन्सीकडून योग्य ते परीक्षण करून योग्य त्या उपाययोजना केल्यानंतर आता पुन्हा उड्डाणपुलाचं काम सुरू झाल्यानं स्थानिकांमध्ये समाधान आहे। वाशीमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात अपघातग्रस्त आणि चोरीच्या गुन्ह्यात जप्त झालेली 61 वाहनं अनेक वर्षांपासून पडून आहेत। 54 दुचाकी, 4 रिक्षा आणि 3 कारचा समावेश आहे। पोलिसांनी मूळ मालकांना वाहनं ताब्यात घेण्याचं आवाहन केलं होतं, पण कुणीच पुढाकार न घेतल्यानं लवकरच या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे। मालेगावमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। शहरातील संवेदनशील भागात 150 सीसीटीव्ही 24 तास सुरू राहणार आहेत। छत्रपती संभाजीनगरामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच भाजीपाल्यानं भाव खायला सुरुवात केली आहे। उन्हाळ्याच्या तोंडावरच भाजीपाला महाग झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यात मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढलाय। शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप तिथं बिबट्यानं अंगणात बसलेल्या कुत्र्यावर हल्ला केला, त्याला ठार केलं। पुरंदर तालुक्यातील वीर यात्रा आजपासून सुरू झाली आहे। श्रीनाथ म्हसोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त ही यात्रा भरते। एकूण 13 दिवस ही यात्रा उत्सव चालतो।
बुलढाण्याच्या लोणार शहरात हजारो किलोमीटरचा प्रवास करत पट्टेरी राजहंस पक्षी दाखल झालेत। टिटवी गावातील धरण परिसरामध्ये हे पट्टेरी राजहंस पक्षी सहज दृष्टीपथात पडतात। पक्षीप्रेमींमध्ये त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे। जळगावात सगळ्याच रेल्वे गाड्यांचं आत्ताच आरक्षण फुल झालंय। अनेकांनी कुटुंबासह उन्हाळी सुट्टीत विविध ठिकाणी रेल्वेने जाण्याकरता आत्ताच नियोजन केलेलं आहे। बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने 23,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीविना राहिलंय। आता शासनाकडून मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जाते। सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये देवगड आणि कुणकेश्वरमधून 25 पेटी आंब्याची आवक झाली आहे। 1 डझनच्या पेटीला 5,000 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला। एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील दोषी पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली। सुरेश धस यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झालाय, त्यांच्यावर चौफेर टीका होते। सोमनाथच्या आईने सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। हे दलाली धंदे बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली आहे। कर्मचारी जे काही झालं त्यांना आता एक गुन्हा त्यांच्यावर दाखल करू नये आणि त्यांना माफ करावं मोठ्या मनाने। सुरेश धसाने जे बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात। एक सुरेश धसाचं जर पोरगा असतं ना ते मग ते सुरेश धसाला पण कळालं असतं, स्वतःचा मुलगा गेला असतं तर। आज माझा मुलगा गेलाय, मला का वेदना आहेत, मला का त्रास आहे ते मला माहिती आहे। आणि सुरेश धसाने बीडच्या प्रकरणामध्ये एवढं उचलून धरले, बीडच्या प्रकरणामध्ये किती त्याने पोलिसांना फाशीची शिक्षा द्या, कराडला फाशीची शिक्षा द्या म्हणून ह्याने किती कायदेशीर बोलले। आणि परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा। अरे बाबा, हे दलाली धंदे बंद करा आणि सत्याने चाला। माझा पण एक पोटचा मुलगाच होता, माझा मुलगा इथं शाळा शिकायला आलता, वकील व्हायला आलता, माझा मुलाचा पेपर होता 17 तारखेला। ह्या पोलीस लोकांनी प्लीज माझा पेपर आहे म्हणून सोडले नाहीत माझ्या लेकराला। परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी याच्या आईने आणि भावाने प्रतिक्रिया दिलेली आहे। सुरेश धस यांच्यावर आकपाखड केलेली आहे, खडे बोल त्यांना सुनावलेले आहेत। बीडमध्ये पोलिसांकरता वेगळा न्याय आणि इथे पोलिसांकरता वेगळा न्याय असं का? दोन्ही प्रकरणांमध्ये वेगवेगळी भूमिका का? धसांना कळलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं। सुरेश धस साहेब जे बोललेत हे पूर्णपणे साफ चुकीचे आहे। हे बोलणं त्यांना शोभत नाही, कारण ते BJPचे आमदार आहेत आणि आमदार लोक जर असं खोट्याची बाजू घेत असेल, आरोप्यांची बाजू घेत असेल, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे खूप खूप मोठी चूक आहे। कारण हे गुन्हेगार कसाही असो तो गुन्हेगाराचा आहे आणि शेवटी गुन्हेगाराला माफी नसते। आता आपण पुढच्या बातम्यांकडे वळूया। दौंड तालुक्यातील देवलेडी गावातील माऊली पाटील या आजोबांनी आपल्या चिमुकल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त चक्क तमाशाचं आयोजन केलं आहे। विशेष म्हणजे आजोबांनी यासाठी 1,40,000 रुपये मोजले। या वाढदिवसाला माजी आमदार रमेश थोरात यांनीही हजेरी लावली। राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय। खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात आहे। जळगावच्या यावल तालुक्यातील अठरावलमध्ये मुंजोबा यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। यात्रा महोत्सवानिमित्त नवस फेडण्यासाठी राजस्थानातून राज्यभरातून भाविक दाखल झाले। पंढरपुरात दुसरं राज्यस्तरीय कला शिक्षक अधिवेशन पार पडलं। अधिवेशनामध्ये कला शिक्षकांच्या अनेक अडीअडचणींबाबत विचारमंथन करण्यात आलं। जालन्याच्या मंठा तालुक्यातील तळणीमध्ये स्वगावी परतलेल्या सेवानिवृत्त सैनिकाची घोड्यावरून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आलं। गावात ठिकठिकाणी महिलांनी रांगोळी काढून जवानाचं औक्षण केलं। गोंदियात 5 दिवस चालणारी कचरा गाडी यात्रा आजपासून गोंदियामध्ये 5 दिवस चालणारी कचारगड ही यात्रा आजपासून सुरू झाली आहे। 18 राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये GBSचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलं। घाटी हॉस्पिटलमध्ये GBSच्या 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। यात 2 बालकांचा समावेश आहे।
पुण्यातील भोरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पर्यटनातून रोजगार आणि स्वयंरोजगार उत्पन्न व्हावा यासाठी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला. गडचिरोलीतील गोदावरी नदीच्या तीरावर कालेश्वर मुक्तेश्वराचं मोठं मंदिर आहे. या ठिकाणी तब्बल 42 वर्षांनंतर मंदिराच्या 4ही शिखरांचा महाकुंभाभिषेक करण्यात आला. भाविकांच्या उपस्थितीने त्रिवेणी संगम आणि मंदिर परिसर फुलून गेला. पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर प्रकल्पांतर्गत सुरू असलेली उपसिंचन योजना कामं प्रगतीपथावर आहेत. भोरसह खंडाळा आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. फक्त पारंपरिक भातशेतीवर अवलंबून असणाऱ्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी शेतकरी आता स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळलाय. भीमाशंकर खोऱ्यात उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी देशात आणि परदेशातही विकली जाते. पश्चिम विदर्भातील सगळ्यात मोठ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन नंतर आता तुरीला मातीमोल भाव मिळतोय. तुरीची आवक वाढल्यानं दर घसरलेत. एका क्विंटल मागे शेतकऱ्यांना 600 ते 700 रुपयांचा फटका बसतो.